आज परळीमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा पार पडला। गोपीनाथ गडाचा आज लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, मोठ्या दिमागात पार पडला। अनेक भक्त, अनेक भाविक लाखोच्या संख्येने इथं आलेले होते। महिला भक्ती तर माझ्यासोबत आहेत। नेमकं त्यांच्या काय आज या गडावरून अपेक्षा आहे त्यांच्याशीच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मला सांग, आज काय वाटतं इथं आली तू, काय नेमक्या तुझ्या भावना? माझं नाव यशस्वी नागरगोजे। माझे वडील इथंच कारखान्यात आहेत। तर साहेब, आम्ही पहिलेही पाहिले की इथं येत होते। साहेबांचं या कारखान्यावर, आमच्या लोकांवर किती प्रेम आहे हे आम्ही या अगोदर बी अनुभवलंय। आणि साहेब आता देखील आम्हाला पाहत असतील कुठून, अशी अपेक्षा आहे। पण साहेबांनंतर जो हा गड झालाय, त्या गडाकडून देखील आम्हाला खूप अपेक्षा आहेत की आशीर्वादाच्या रूपाने साहेब आपल्यात असावेत, ते आम्हाला कुठून तरी पाहावेत। माझे पप्पा 15 वर्ष झाले या कारखान्यात आहेत आणि आम्ही लहानपणीपासून साहेबांना जाणतो। साहेब इथं दरवेळेस यायचे, असं भाषण करायचे। जरी पण हेलिकॉप्टरमध्ये आले तर सर्व कारखान्याला राऊंड मारून जायचे। माझा भाऊ छोटा आहे, ते असं हेलिकॉप्टर बघायला असा पळत होता की त्याला दगड काही टोचलं तरी पण त्याला दिसत नव्हतं। आता रडू येत मला माझे साहेब गेले म्हणून। साहेबांची आठवणी प्रत्येक क्षणालाच येते। साहेब नाहीत ही भावनाच मुळीच म्हणजे विचार करण्यासारखी नाहीये। ताई साहेबांमध्ये आम्ही साहेबांना पाहतो, पाहणार आणि इथून पुढे ताई साहेबांच्या मागे हे जे युवक वर्ग तुम्हाला दिसतोय, हा ताई साहेबांच्या मागे जोपर्यंत आमचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही ताई साहेबांच्या मागेच राहणार आहेत। मला असं वाटतं की आम्ही इथं गोपीनाथ गड बांधल्यामुळे आम्ही गाडीतून सुद्धा पाहत होतो आणि पंकजाताईंनी आमच्यासाठी एवढं केले म्हणून मी त्यांना धन्यवाद देते। ही खरी ताकद होती गोपीनाथ मुंडे यांची। आजही आपण विचार केला तर तब्बल 2 ते 3 लाख लोक या ठिकाणी जमले आणि अश्रू अनावर्ती झाले। मुंडे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरावं, असंच काहीतरी आता मागणं यांचं आहे। आता पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि दत्तुखुद देवेंद्र फडणवीस हे काय आता या गडासाठी प्रयत्न करतील हे पाहावं लागेल। कॅमेरा महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।